माझ्या एका नव्या व्हिडिओत ज्याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की आज तुम्ही एक तुमचं बेसिक चॅट ॲप्लिकेशन AI चॅट ॲप्लिकेशन कसं बनवाल. याच्यामध्ये आपण कुठले फॅन्सी टूल्स यूज नाही करणार किंवा कुठले SDKs यूज नाही करणार आहे. आपण फक्त प्लेन रिॲक्ट. तर मी तुम्हाला दाखवतो. जसं की मी हाय टाईप करतोय आणि मी एंटर सेंड करतोय. तर तुम्ही बघितलं AI टायमिंग आणि हाय देअर, हाऊ आय कॅन हेल्प यू टुडे, राईट. त्यानंतर आय एम गुड, यू, ओके, सेंड. तर असेच तुम्ही ह्याला काही प्रश्न विचारून तुम्ही त्याचे उत्तर घेऊ शकता. हा बेसिकली चॅट GPT सारखा एक क्लोन आहे, ज्याच्यामध्ये फक्त चॅटची फंक्शनॅलिटी आहे. पण चॅट GPT ऑब्व्हियसली खूप काही गोष्टी आहेत. तर तुम्ही बघितलं, तुम्ही इथे इमेजेस अटॅच करू शकता. इथं तुम्ही इमेज क्रिएट करू शकता किंवा हा एक वेब सर्च करून तुमच्या फाईल्स वेब क्रॉल करू शकतो. देर आर लॉट ऑफ टूल्स इन चॅट GPT. तर आपण चॅट GPT सारखं एक बेसिक ॲप्लिकेशन बनवतोय, ज्याच्यामध्ये फक्त तो टेक्स्टचे रिस्पॉन्स देतोय. ओके. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर जसं की हे एक बेसिक व्हिडिओ आहे, ज्याच्यात मी तुम्हाला एक बेसिक चॅट ॲप्लिकेशन बनवायला शिकवणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठलेही लायब्ररीज किंवा फ्रेमवर्क यूज यूज नाही करणार आहे, कारण की मला ह्या व्हिडिओमध्ये बेसिक शिकवायचं आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये Googleचे लार्ज लँग्वेज मॉडेल वापरणार आहे, जे की जेमिनी असणार आहे. आणि आपण बेसिकली पण त्यांचे API सर्व्हर वापरणार आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठलेही SDKs यूज नाही करणार आहे. जसं की Googleचा पण एक SDK आहे, तर Google ज्याने जावास्क्रिप्ट SDK फॉर जावास्क्रिप्ट डेव्हलपर्स टू बिल्ड ॲप्लिकेशन पॉवर्ड बाय जेमिनी, राईट. बट आपण हे सुद्धा यूज नाही करणार आहे, कारण की आय वॉन्ट टू कव्हर बेसिक्स या व्हिडिओमध्ये. आणि बेसिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता खूप लायब्ररीज अँड फ्रेमवर्क ऑलरेडी आलेले आहेत यावर, जसं की LangChain झालं, जसं की वर्सलचे SDK आणि अजून भरपूर फ्रेमवर्क्स आहेत. पण फ्रेमवर्क शिकणं हे खूप सोपं असतं. फ्रेमवर्क आपण कधीही शिकू शकतो. पण जे कोर बेसिक्स आहे कुठल्या पण गोष्टीचे शिकणं इम्पॉर्टंट आहे. कारण की इन द इंडस्ट्री देर विल बी लॉट ऑफ न्यू फ्रेमवर्क्स. बट तुम्हाला जर बेसिक्स माहिती असेल, तर तुम्ही कुठलेही नवीन फ्रेमवर्क आलं तर ते इझिली अडॅप्ट करू शकाल. जर तुम्हाला बेसिक्स माहिती नसतील, तर यू हॅव टू स्ट्रगल. ओके. तर हे ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपल्याला बेसिकली रिएक्ट आणि आपल्याला कुठलंही लार्ज लँग्वेज मॉडेल लागणार आहे. ओके. तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलच्या AI स्टुडिओमध्ये. AI स्टुडिओमध्ये आल्यानंतर इथं टॉप राईटला एक बटन आहे, गेट API की. ओके. इथं तुम्हाला एक Googleचा क्लाउड प्रोजेक्ट सिलेक्ट करायला लागेल, जो की मी ऑलरेडी बनवलेला आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर GCP जाऊन एखादा बेसिक प्रोजेक्ट बनवू शकता किंवा ट्युटोरियल बघून बनवू शकता. ओके. क्रिएट अ जेमिनी. सो मी जनरेट करतोय की नवीन तुमची जेमिनीची API की जनरेट झाली आहे, ती तुम्ही कॉपी करून सेफली तुमच्याकडे ठेवू शकता. आपण आता आपली API कॉपी केली आणि आपण आलो आता VS कोडवर, जिथनं आपण आपला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू. तर माझ्याकडे ऑलरेडी एक प्रॉम्प्ट रेडी आहे, जो प्रॉम्प्टने मी हा बेसिक UI बनवला. ज्या UI मध्ये काहीच नाही, बेसिकली ह्याचं प्रॉम्प्ट बघितलं तर बिल्ड अ बेसिक चॅटबॉट युझिंग रिएक्ट आणि विट जावास्क्रिप्ट. इथं आपण टाईपस्क्रिप्ट सुद्धा नाही यूज करत, कारण की जस्ट वॉन्ट टू शो बेसिक्स. ते एक पेज बेसिकली क्रिएट केलं आहे, ज्याच्यामध्ये मेसेजेस दिसतील, एंटर बटन दिसेल आणि सेंड केल्यावर तो मेसेज दिसेल. आणि इथं ह्याच्यात कुठलेही बॅकएंड इंटिग्रेशन नाही, क्लीन अँड मिनिमल CSS. आपण कुठल्याही, जसं की मी बोललो, कुठल्याही लायब्ररीज नाही यूज करत आहे, प्लेन CSS. आणि हा प्रोजेक्ट आपण सेटअप करणार आहे विड बरोबर. तर लेट मी क्लिक ऑन एंटर. तर मी एंटर मारतो आणि तुम्ही जसं की बघितलं, तर बिहाइंड द सीन्स ही क्वेरी LLM टिकून जाईल, LLM कडनं रिस्पॉन्स आणेल. त्यानंतर तो तुमची स्ट्रक्चर बघेल. त्यांनी हे 6 टू डू आयटम क्रिएट केले, कारण की हे एक एजंटिक ॲप आहे. हा नुसता एक चॅटबॉट नाही, तर हे एक पूर्ण एक एजंटिक ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये हा कोड लिहू शकतो, एडिट करू शकतो, रीड करू शकतो. ह्यांनी हे टू डू बनवले: क्रिएट अ विथ प्रोजेक्ट, क्रिएट अ चॅट कॉम्पोनंट, इम्प्लिमेंट अ मेसेज स्टेट मॅनेजमेंट, ॲड अ चॅट स्टाईल आणि इम्प्लिमेंट मॉक टेस्ट अँड व्हेरीफाय फंक्शनॅलिटी. तर पहिल्यांदा यांनी 6 टू डू क्रिएट केले. त्यानंतर त्यांनी एक बेसिक चॅट, माझे हे डिरेक्टरी स्ट्रक्चर त्यांनी रीड केलं, ज्याच्यामध्ये आता काहीच नाही आहे. आणि त्यांनी मला रेकमेंड केलं की एक बॉयलरप्लेट तुमची रिएक्टची बनवून देईल. तर मी त्याला कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर जसं तुम्ही बघितलं, हा टर्मिनलवर एक कमांड रन झाली आणि त्यांनी एक स्कॅफोल्डिंग करून दिलं मला रिएक्टचं. जसं की तुम्ही बघू शकता आता लेफ्ट साईडला कमांड जशी रन झाली, तसं त्यानंतर ही पूर्ण बेसिक रिएक्टची बॉयलरप्लेट सेटअप झाली. त्यानंतर इट इज आस्किंग मी टू डू NPM इन्स्टॉल अँड तो NPM इन्स्टॉल करतोय. नोड मॉड्यूल्स इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांनी परत रिएक्टचं स्ट्रक्चर रीड करतोय, कारण की ही बॉयलरप्लेट सेटअप केली त्यांनी वीटच्या. पण आता त्याला स्ट्रक्चर बघायचे, कुठले काय सेटअप झाले ॲप TSX, आणि तो कुठे चॅट कंपोनंट क्रिएट करू शकतो. तर त्यांनी जसं बघितलं App.js क्रिएट केली आणि हे सगळं करून रिपिटेटिव्ह, जसं की मी सांगितलं एजंटिक AI मध्ये तो प्लॅन करतो, तो
टास्क क्रिएट करतो, इम्प्लिमेंट करतो आणि रिपीट करत राहतो जेवढं जोपर्यंत तुमचा अचिव्हेबल होत नाही. तर जसं की बघितलं ह्यांनी चालू केलं आणि ह्यांनी बेसिक चॅट कंपोनंट बनवलंय आणि जर तुम्ही थोडा वेट केला तर तो अजून बाकीच्या गोष्टी करेल आणि आपलं पूर्ण एक बेसिक जे आपण त्याला फंक्शनॅलिटी सांगितली ती रेडी करेल. जर तुम्ही आता बघितलं तर बेसिकली आपला हा बॉयलरप्लेट कोड रेडी झालेला आहे. तर आपण ब्राउझरवर जाऊ आणि बघू हा कसा दिसतोय. ओके, तर जर तुम्ही बघू शकाल आता, तर एआयने आपल्याला हा बेसिक बॉयलरप्लेट सेटअप करून दिलेला आहे. ज्याच्यात तुम्ही बघाल तर त्यांनी बॅकग्राऊंड प्लस हे ते चॅट विंडो तुम्हाला बनवून दिली आहे आणि ज्याचं नाव मी जस्ट चेंज केलं आहे, त्या एआय चॅट राईट. आणि दिस इज द कोड आणि मी लेट मी एक्सप्लेन कोड टू यू. ओके, तर दिस इज तर हे रिॲक्ट आहे बरोबर. तर रिॲक्टमध्ये रिॲक्ट आणि आपण बंडलर वापरला आहे व्हाईट. तर जसं तुम्ही द बेसिक इफ यू नो रिॲक्ट, तर तुमचा कोड तो मेनपासून चालू होतो आणि आपण जाऊ त्यानंतर तुमची ॲप फाईल जर ही तुम्ही बघितलीत ॲप JSX, मी ओपन करतो हे आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं बेसिक ॲप्लिकेशन आहे. त्याच्यात आपण जास्त काही फॅन्सी सध्या यूज नाही केलेलं आहे. स्टेट मॅनेजमेंटसाठी वी आर युझिंग जस्ट अ प्लेन रिॲक्ट स्टेट आणि हे काही नाही तुमचा स्क्रोल बेसिकली स्मूथ स्क्रोल करण्यासाठी जर नवीन मेसेज आला गेला म्हणजे नवीन एआयकडनं मेसेज आला किंवा आपण पाठवला तर तो स्क्रोल आहे. त्यानंतर ही तुमची सेंड मेसेज मेथड आहे ज्याच्यात आपण एक नवीन मेसेज या मेसेजमध्ये अपेंड करतो आणि जो मेसेज ह्युमनकडनं पण असू शकतो. म्हणजे आपण जर इथे आता तुम्ही जर आलात हे ॲप्लिकेशन आहे आपलं, तर ओके पहिला पण समजून घेऊ त्यानंतर बघू. ओके, तर सेंड मेसेज मेथड आहे ज्याच्यात तुम्ही तुम्ही किंवा एआयकडनं आलेले मेसेज दिसतात आणि हे तुमचं HTML आहे. बेसिक अगदी बेसिक आहे सगळं, कुठली लायब्ररी पण यूज नाही केलेली मी. हे तुमचं हेडर आहे. त्यानंतर इथे तुमचे सगळे मेसेजेस रेंडर होत आहेत आणि हे तुमचं सेंड बटन आहे आणि इथं तुम्ही इनपुट देऊ शकता. तर आपण आता जे बेसिक बनवलं आहे ज्याच्यामध्ये आपण कुठलाही LLM सुद्धा जोडलेला नाही. आपण आपल्या Co-Pilotकडनं हे फक्त बेसिक स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आहे. इट इज जस्ट यू कॅन से की एक HTML CSS आणि बेसिक जावास्क्रिप्ट ज्याच्यामध्ये सगळं मॉक आहे. तर मी हाय टाकलं तर तो हाय प्रिंट दिस इज अ मॉक रिप्लाय म्हणजे तो फक्त मिमिक करतोय. आता समजा मी हाऊ आर यू, हाऊ आर यू टाकतोय तर तो काही नाही मॉक रिप्लाय. दिस इज अ मॉक रिसोर्स. पण हे आपल्याला बेसिक बॉयलरप्लेट पाहिजे होता. आपलं काम थोडं सोपं झालं. आता फक्त आपल्याला मेन इंटिग्रेशनवर वर्क करायचं आहे. हे तुम्हाला फक्त मॉक रिस्पॉन्स देत आहे. पण आपल्याला आता ॲक्च्युअल डेटा म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली एक LLMशी जोडायचं आहे त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल. जिथं की तुम्ही हाय टाकलं तर तो तुम्हाला प्रॉपर हाय हाऊ आर यू म्हणेल किंवा मी त्याला LLMला काही प्रश्न विचारले की हाय मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर किंवा गिव्ह मी अ बायनरी सर्च एनिथिंग, तो रिप्लाय करू शकतो. कारण की आता हे इट इज जस्ट अ प्लेन HTML CSS जावास्क्रिप्ट, नथिंग इट हॅज राईट. सो लेट्स डू दॅट. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपले जे इनपुट्स आहेत, मी रिलोड करतो परत ॲप्लिकेशनला. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हाय प्रेस करतोय. हा दिस इज आपल्या ह्युमनचा हाय मेसेज आहे, युजरचा हाय मेसेज आहे. आता आपल्याला एआयकडनं काहीतरी रिस्पॉन्स पाहिजे ह्यासाठी. ओके, आता जसं की मी म्हणलो की बिल्डिंग एआय इज 2 पार्ट प्रोसेस आहे. तुम्हाला फ्रंट एंड बनवायचं आहे त्यासाठी आणि तुमचं बॅकएंड असेल. बॅकएंड मध्ये तुमचं आता जसं की आपण हे बेसिकच चॅट ॲप्लिकेशन बनवतो. तर ह्याच्यात फक्त आपण काय करणार की आपली काही क्वेरीज असतील किंवा काही हे असतील तर आपण डायरेक्ट एका लार्ज लँग्वेज मॉडेलला सेट करणार. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपण आता API इंटिग्रेट करायला चालू करू Geminiचा. सो या सो आय हॅव दिस API की. ओके, नाव चला आपण जो Geminiचा URL तो पेस्ट करू. दिस इज द Gemini URL. तर इथं आपला Geminiचा 2.5 फ्लॅश मॉडेल आपण यूज करणार आणि ही तुमची API की. डोंट वरी, आय डिलीट दिस API की वन्स दिस व्हिडिओ इज अपलोडेड. ओके, तर आपण आता जसं बघितलं तर आपल्याला ह्या सेंड जो मेसेज आहे जिथनं, सो वेन यू टाईप एनिथिंग हिअर ना, तर आपल्याला ही जी सेंड मेथड आहे तिथनं जो मेसेज आपल्याला LLMला पाठवायचा आहे आणि जसा रिस्पॉन्स येईल तो युजरला दाखवू. सो फॉर दॅट ऑल्सो हा एक माझा सिस्टम प्रॉम्प्ट आहे. आता बेसिकली सिस्टम प्रॉम्प्ट काय आहे की
If you read this, you are a helpful, reliable, and versatile AI assistant. Always give clear and concise and accurate answers and use simple language and all. ओके, तर हा बेसिकली प्रॉम्प्ट आहे जो आपल्या AI जो पण बेसिक ॲप बनवला आहे AI चॅटचा त्याला डिस्क्राईब करतो. आणि बेस्ड ऑन हा तुमचा प्रॉम्प्ट तुमचे नेक्स्ट जे काही तुम्ही AI ला क्वेश्चन्स क्वेरीज विचाराल त्या बेसिसवर त्याचे आन्सर्स तुम्हाला येतील. आता हा प्रॉम्प्ट तुम्ही काही एडिट करू शकता. यू कॅन से इन सिस्टम प्रॉम्प्ट यू आर अ जिम ट्रेनर अँड यू हॅव टू गिव्ह इन्स्ट्रक्शन ऑन हाऊ आय कॅन वर्क ऑन माय सेट्स अँड ऑल. आणि जर तुम्ही नेक्स्ट टाइम त्याला विचारलं हाऊ टू डू अ बायसेप कर्ल तर तो तुम्हाला डायरेक्ट कसं सेट करायचं आणि काय ते ते सांगाल, राईट? ओके, तर हा सिस्टीम प्रॉम्प्ट बेसिकली आता काय आहे की तुम्ही जे काही क्वेश्चन यायला विचारता म्हणजे की जे काही तुम्ही क्वेरी इथं टाकणार, आय मीन दिस इज जस्ट हाय लेवल, बट ही क्वेरी म्हणजे तुमचा मेन सिस्टीम प्रॉम्प्ट, तुमचा हा प्रॉम्प्ट प्लस तुम्ही जे काही त्याला सांगाल इट विल बी कॉन्कॅटिनेटेड अँड तुम्ही त्यानंतर जे काही प्रश्न विचारता ते ह्याच्यात अपेंड होत जातं. सो तो एक कॉन्टेक्स्ट क्रिएट होतो AI साठी. आपण बघूया ते पुढे. पण ओके, तर हे बेसिकली सिस्टम प्रॉम्प्ट होतं ज्याने तुमचा AIचं कोअर ड्राईव्ह होईल आणि बेसिक पुढच्या सगळ्या क्वेरीज बेस्ड ऑन दिस कॉन्टेक्स्ट असतील. ओके, आपण सिस्टम प्रॉम्प्ट टाकला. त्यानंतर आपण जी मेथड सेंड मेसेज मेथड जी आत्ता काहीच नाही फक्त एक मॉक रिस्पॉन्स रिटर्न करते ती आपण रिप्लेस करू विथ माय मेथड आणि ज्याच्यात फक्त ज्याचा आपण फक्त एक API कॉल केलेला आहे जो की इन्स्टेड ऑफ पहिलं मॉक देत होतो आपण आता ॲक्च्युअल द जेमिनीचा जो URL आहे द जनरेटिव्ह लँग्वेज तो API कॉल करणार आहे. तर इथं जसं की बघितलं तुम्ही हा API कॉल करतोय मी फेच वापरतोय नाव ही तुमची URL आहे जी की जेमिनी URL आहे आणि मेथड पोस्ट आहे कॉन्टेंट इज ॲप्लिकेशन जेसॉन आणि तुम्ही जर ॲक्च्युअली बॉडी बघाल तर ह्या बॉडीमध्ये तुम्हाला सगळं समजून येईल आणि ही बॉडी स्पेसिफिक इट इज डिझाईन फॉर जेमिनी. सो जेमिनीवाल्यांनी अशी एक्सपेक्ट केली आहे बॉडी तर वी हॅव टू सेंड बट अगेन जर आपल्याकडं समजा आपण जर ChatGPTचा मॉडेल यूज करत असतो तर त्याच्यासाठी मला सिस्टम प्रॉम्प्ट किंवा मला आपले युजर प्रॉम्प्ट्स वेगळ्या पद्धतीने द्यायला लागले असते. असेच दुसरा कुठला जर मॉडेल असेल तुमची बॉडी वेगळी असणार आहे आणि ह्याच्यासाठीच हे अवॉइड करण्यासाठी आपण वापरतो लायब्ररीज और फ्रेमवर्क्स. जर तुम्ही बघितलं की लेट्स से तुम्हाला आत्ता हे ॲप्लिकेशन आत्ता जे आपलं हे चॅट ॲप्लिकेशन आहे त्याच्यात आपण वापरतोय Googleचा जेमिनीचा LLM, राईट? Google जेमिनीचा लार्ज लँग्वेज मॉडेल वापरतोय. लेट्स से इन फ्युचर आपल्याला कुठलं ग्रॉक वापरायचं आहे, आय मीन लेट्स से आपल्याला कुठलं तरी Cloud4 वापरायचं आहे, सॉनेट किंवा आपल्याला ChatGPTचे APIs वापरायचे आहेत. तर इट विल बी हार्ड इयर कारण की तुम्हाला हे जे रिक्वेस्ट बॉडी आहे ती चेंज करायला लागेल. ती नाही चेंज करण्यासाठीच तुम्ही AIचे SDKs वापरू शकता. देअर आर अ लॉट ऑफ SDKs लाईक तुम्ही LangChain वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःचा रॅपर लिहू शकता जेणेकरून हे बॉडी जरी चेंज झाली तरी म्हणजे तुम्हाला तुमच्या कोडमध्ये चेंज नाही करायला लागणार त्या. ओके, नाव बॅक टू द टॉपिक. जर तुम्ही ही बॉडी बघितलीत तर ह्याच्यात तुम्हाला इथं कळेल की सिस्टम इन्स्ट्रक्शन दिले आहेत आपण. आता ह्याचा रोल आहे सिस्टीम आणि आपण इथं पार्ट होते सिस्टीम प्रॉम्प्ट. पार्टमध्ये हा तुमचा सिस्टीम प्रॉम्प्ट आहे जो की मी मगाशी डिस्क्राईब केला तुम्हाला. अगेन हा जो एक्सपेक्टेड फॉर्मॅट आहे बॉडीचा तो बदलू शकतो तुमच्या अदर AI मॉडेल्सप्रमाणे. हा जेमिनीचा आहे आणि इट कॅन बी चेंज. त्यानंतर आपण कॉन्टेंट्स प्रोव्हाइड केलेत. आता कॉन्टेंट्स म्हणजे काय? कॉन्टेंट्स म्हणजे हे तुमचे जे चॅट चालू आहे करंट चॅट. लेट्स से मी इथं हाय पाठवलं आणि AI कडनं मला काही मेसेज आला तर अगेन हा तुमचा जो आहे कॉन्टेंट हा सिस्टम युजर प्रॉम्प्ट आहे किंवा युजर मेसेज आहे. हा जो तुम्हाला रिप्लाय आला आहे तो AI रिप्लाय आहे आणि आपण ही सगळी हिस्ट्री ह्या मेसेजेस ॲरेमध्ये मेंटेन करतो, राईट? बेसिकली LLMs हे स्टेटलेस असतात. तर ईच अँड एव्हरी टाईम जेव्हा आपण ही न्यू रिक्वेस्ट लेट्स से आपण एक नवीन मेसेज पाठवला आय एम गुड, राईट? तर आपण ईच अँड एव्हरी टाईम आपण जेव्हा ह्याला नवीन मेसेज पाठवतो किंवा ही नवीन जेव्हा रिक्वेस्ट जाते त्या रिक्वेस्टमध्ये हे सगळे मेसेज स्टार्ट टू एंड जातात आणि हे जे कॉन्टेंट्स जो ॲरे आहे तो बेसिकली हा जो मेसेजेस ॲरे आहे हा पूर्ण ॲरे आपण त्यांच्या फॉर्मॅटमध्ये करून या कॉन्टेंट्स ॲरेला पाठवतो. कारण की तेच की AI आय मीन LLMs आर स्टेटलेस
जर मी ह्याला म्हटलं की माय नेम इज अनुराग, राईट? हाय अनुराग, इट्स नाईस टू मीट यू. हाऊ कॅन असिस्ट टू टुडे अनुराग? आता मी त्याला विचारतो व्हॉट इज माय नेम, बरोबर? युअर नेम इज अनुराग. बिकॉज मी ह्याला जेव्हा हा प्रश्न विचारला व्हॉट इज माय नेम, त्यामध्ये सगळे हे चॅट मेसेजेस त्याला गेलेले आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर लेट मी ओपन इन्स्पेक्ट आणि नेटवर्क टॅबमध्ये जातोय मी. ओके, आता नेटवर्क टॅब ओपन केली, नेटवर्कमध्ये आलो. ओके, व्हॉट इज माय नेम, डू यू नो? ओके, तर आपण परतोय म्हणते येस आय नो युअर नेम इज अनुराग. तर आपण हा जर हेडर बघितला तर ही रिक्वेस्ट आहे आपली, पोस्ट रिक्वेस्ट, बरोबर? गुगलच्या जेमिनी API पेलोड जर बघितलात तर हे एवढे सगळे मेसेजेस गेलेत आत्तापर्यंत. दॅट इज युअर स्टार्ट टू एंड, हाय फ्रॉम हाय टू. तर आपण ह्याची डिटेल रिक्वेस्ट बघू आता आपण कशी केलेली आहे. ओके, ही की ही तुमची API की आहे. आता आपण रिक्वेस्ट पेलोड बघितलं तर ह्याच्यात कॉन्टेंट्स एक ॲरे ज्याच्यामध्ये आपण रोल पाठवला युजर. अगेन जेव्हा आपण ह्युमन मेसेज पाठवतो त्याचा रोल असेल युजर आणि त्याच्यामध्ये पार्ट्स असणार. पार्ट्समध्ये आपण टेक्स्ट पाठवला हाय. ओके, जो पहिला आपला टेक्स्ट होता. त्यानंतर आपण सेकंड बघू आणि हाय देअर, हाऊ कॅन आय हेल्प यू, हा जो टेक्स्ट होता AI कडनं, म्हणून याचा रोल आहे मॉडेल, राईट? ही अख्खी हिस्ट्री बघितलीत तर ही एंटायर हिस्ट्री आपण ईच अँड एव्हरी रिक्वेस्टला सेंड करतो. बिकॉज AI इज ऑर LLM इज स्टेटलेस. तर आपण पहिलं काय केलंय, जर आपल्याला हे बघायचं असेल पहिल्यापासून तर बेसिकली सेंड मेसेज ही मेथड आहे जी आपण जेव्हा सेंड क्लिक करतो तेव्हा फायर होते. इनपुट आपण पहिले ट्रिम करतो. आपण एक नवीन मेसेज क्रिएट करतो आपल्या फॉर्मॅटमध्ये. अगेन इथं आपण जे स्टेट मेसेज मेंटेन केले मेसेजेसचे, त्यासाठी आपण हा एक ॲरे सॉरी एक ऑब्जेक्ट बनवला आहे आणि तो ऑब्जेक्ट आपण नवीन मेसेजेसमध्ये ॲड करतो. कारण की आपल्याला हा मेसेज युजरला दाखवायचा आहे. आपण हाय प्रेस केला तर आपण मेसेजेसमध्ये स्टोअर करतोय आणि आपण सेट स्टेट करून दाखवतोय. त्यानंतर आपण युजरचं इनपुट एम्प्टी करतोय कारण की वी वॉन्ट टू शो नथिंग बिकॉज यू हॅव जस्ट सेंट मेसेज, राईट? आता लोडिंग स्टेटला आपण सेट इज टायपिंग ट्रू आहे. हे एक बेसिकली रियुजेबल मेथड आहे टू गेट मी दिस ऑब्जेक्ट, रोल आणि पार्ट्स टेक्स्ट. हे तुम्हाला सांगितलं की कॉन्टेंट्स हा पूर्ण जो ॲरे आहे, ॲरे ऑफ कन्व्हर्सेशन दॅट वी नीड टू सेंड टू तर तो हा कॉन्टेंट्स ॲरे आहे. ही मेन तुमची पोस्ट मेथड, ज्याच्यात आपण AIला जे मेसेजेस आणि सिस्टम प्रॉम्प्ट सेंड करतो आणि जसा तुमचा रिस्पॉन्स येईल तसा आपण तो जो सिस्टम मेसेज आहे, जो मी आत्ता तुम्हाला जो मॉडेल दाखवला, तो आपण आपल्या मेसेजेस ॲरेला दाखवतो. मेसेजेस ॲरेमध्ये पुश करतो आणि सेट टायपिंग इज फॉल्स. त्यामुळे तुमची लोडिंग स्टेट फॉल्स होते, AI इज टायपिंग फॉल्स होतं, राईट? तुम्ही इथं बघितलं तर ह्या ज्या पोस्ट API कॉल आहे जेमिनीचा, त्याच्यात एक जनरेट कॉन्फिग म्हणून एक ऑप्शन्स आपण ऑब्जेक्ट पाठवला आहे. त्याच्यात टेम्परेचर आहे 1 आणि मॅक्स आउटपुट टोकन आहे 5112, राईट? आता हे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत, पण मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती याबद्दल, म्हणून मी इन्क्लूड केलं आहे. आता टेम्परेचर इज नथिंग बट युअर रँडमनेस ऑफ AI. जर तुम्हाला LLM माहिती असेल तर बेसिकली अंडर द हुड LLM काय करतो, इट प्रिडिक्ट्स नेक्स्ट वर्ड. म्हणजे लेट्स से तुम्ही हाय बोलताय त्याला, बरोबर? तो काय करणार, नेक्स्ट वर्ड प्रिडिक्ट करेल त्याच्या पुढचा. ॲज अ लार्ज लँग्वेज मॉडेल हा आपण ह्याला खूप मोठ्या इंटरनेटच्या डेटावर किंवा बुक्सवर किंवा डिक्शनरीजवर ट्रेन केलं आहे, राईट? तर हाय मेसेजसाठी काय नेक्स्ट वर्ड प्रिडिक्शन असतील तर ते असू शकतात हॅलो किंवा हाय देअर किंवा हे हाऊ आर यू किंवा असं आत्ता जो त्याने पाठवलं हाय देअर, हाऊ आय कॅन हेल्प यू टुडे, राईट? तर जेव्हा LLM कुठलाही आउटपुट देतो तर त्याच्या प्रत्येक आउटपुट मागं कॉन्फिडन्स लेव्हल असेल. लेट्स से हाय वर्डसाठी आपल्याकडे 4 आउटपुट आले, राईट? आणि त्यातलं जे हायेस्ट कॉन्फिडन्स लेव्हलवालं होतं ते लेट्स से इथलं जे आहे ते हाय देअर, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे. जर आपल्याला तो रिस्पॉन्स चेंज करायचा आहे, लेट्स से आपल्याला खूप थोडे क्रिएटिव्ह रिस्पॉन्सेस पाहिजेत. लाइक आता जसं आपण बघितलं हे हाऊ देअर, हाऊ कॅन आय हेल्प यू. ते कशामुळे झालं, की मी माझं टेम्परेचर वाढवलं, इन्क्रीज केलं, 1 केलं, राईट?
जर आपल्याला ए आयकडून क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल, मीन्स लेस कॉन्फिडन्स, ए आय एखाद्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स नसेल, आय मीन कॉन्फिडन्स लेवल जर कमी असेल, तर आणि त्या गोष्टी आपल्याला जर पाहिजे असेल, तर त्या आपण ह्या टेम्परेचर इन्क्रीज करून वी कॅन से दॅट वी वॉन्ट अ लेस कॉन्फिडंट थिंग्स ऑल्सो, राईट? आणि जर ही जर व्हॅल्यू तुमची 0 असेल, तर मे बी ह्याचा आउटपुट चेंज होईल. ओके. तर आपण आता टोकन्सबद्दल बोलू. तर ओके. तर लेट मी ओपन टोकनायझर. ओके. आपण ओपन ह्याचा टोकनायझर यूज करू, ओपन करू. आता जरी तुम्ही इथं वाचलं तरी असं तुमच्या लक्षात येईल की टोकन्स म्हणजे जो आपला लार्ज लँग्वेज मॉडेल जे टेक्स्टला प्रोसेस करतो, त्याला बेसिकली कुठल्याही सिस्टमला, कुठल्याही कम्प्युटरला टेक्स्ट हे इझिली कळत नाही. तर बेसिकली आपण त्याला कन्व्हर्ट करतो न्यूमेरिकल व्हॅल्यूजमध्ये, आणि त्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ सिक्वेन्स आहे, तो तुमचे टोकन्स आहे. जर तुम्ही इथं वर्ड प्रिंट केले ए, तर ह्याला एक टोकन आहे, राईट? आणि कॅरेक्टर इज 1. आपण जे हे टेक्स्ट कुठल्याही ChatGPT कुठल्या चॅट ॲप्लिकेशनवर जे येतो, ते कन्व्हर्ट होतं एका टोकन्स, ते बेसिकली कन्व्हर्ट होतं टोकन्समध्ये, आणि ते टोकन्स मेन तुमच्या लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये प्रोसेस होतात, राईट? आता मी अनुरागवर टाईप केलं, तर अनुरागसाठी आपल्याला 6 कॅरेक्टर्स लागतात, आणि OpenAI युजेस 3 टोकन्स, राईट, फॉर धिस. तर हे प्रत्येक LLMसाठी टोकन्स वेगळे असतात. ChatGPT टोकन्स असे डिवाईड करतं, पण इट इज डिपेंड ऑन युअर लँग्वेज मॉडेल. दिस विल गेट चेंज, राईट? आणि हे जर तुम्हाला बघितलं असेल, तर आपण पेलोडमध्ये आय गेस जर आपण रिस्पॉन्समध्ये बघितलं, तर आपल्याला किती टोकन्स आपण यूज केलेत ते आपल्याला कळेल. आणि अगेन दिस वॉज ऑप्शनल, बट जस्ट मला सांगायचं होतं की टोकन्स अँड टेम्परेचरबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. ऑब्वियसली तुम्ही हे जर व्हॅल्यूज काढल्यात तरी इट विल स्टील रिस्पॉन्ड, आय कॅन स्टील शो यू. ओके. येस. आता हे तुम्ही समजलं, राईट? तर बेसिकली आपण काय केलं आता की फ्रॉम फ्रंट एंड आपण सेंड केली गुगलच्या जेमिनी च्या API एंड पॉईंटला रिक्वेस्ट, आणि तिकडनं कॉन्टेंट जनरेट केला, राईट? आता जर तुम्ही नीट बघितलं, तर ही पोस्ट रिक्वेस्ट आहे, आणि जोपर्यंत ह्या पोस्ट रिक्वेस्टचा रिस्पॉन्स आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत आपण युजरला काय दाखवू की AI इज टायपिंग. लेट मी शो यू. राईट ए एसे ऑन AI, राईट? तर AI इज टायपिंग. जोपर्यंत हा रिस्पॉन्स प्रोसेस होत नाही, तोपर्यंत मला तो AI इज टायपिंग दाखवतोय, आणि जसा रिस्पॉन्स आला तसं तो इथपर्यंत झाला. पण जर मला ही जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की LLM इज नथिंग बट प्रेडिक्टिंग नेक्स्ट वर्ड, राईट? तो आणि हे रिपीटेडली करत जातो. पहिला वर्ड प्रेडिक्ट करेल, त्यानंतर सेकंड, त्यानंतर पहिले 2 वर्डवरनं पुढचा नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट करेल, त्या 3 वर्डवरनं पुढचा नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट करेल, राईट? तर आपण इथे काय करतो, आता आपण एक बेसिक HTTP पोस्ट रिक्वेस्ट सेंड करतोय, आणि त्याचा इम्पॅक्ट असा आहे की जोपर्यंत AI LLM प्रोसेस करतो एंटायर रिक्वेस्ट, तोपर्यंत आय हॅव टू वेट. आणि तुम्ही जर ChatGPT ओपन आत्ता जरी केलं, लेट मी ओपन चॅट, तर आपण ChatGPTला म्हणलो राईट ए ऑन AI इज फॉर ए लेसन. ओके. इन डिटेल. ओके. इफ आय प्रेस एंटर ना, तर हा तुम्ही रिस्पॉन्स बघाल, हा एक 1 बाय 1 रिस्पॉन्स प्रिंट करतोय. हा वेट करत नाही एंटायर रिस्पॉन्स येईपर्यंत, हा 1 बाय 1 रिस्पॉन्स प्रिंट करत जाईल, राईट? तर हा लाईव्ह डेटा तुम्हाला 2 पद्धतीने येऊ शकतो. एक एक वे आहे HTTP टेक्स्ट स्ट्रीमिंग, राईट? त्यात अजून एक वे आहे जो की आहे वेबसॉकेट्स, राईट? बट आपण जे जनरेटिव्ह AI ॲप्लिकेशन्स यूज करतो, बेसिकली दिस टेक्स्ट जनरेशन ऑर एनिथिंग, ज्याच्यात आपल्याला टू वे कम्युनिकेशनची गरज नाही आहे, राईट? त्यामध्ये आपण टेक्स्ट स्ट्रीमिंग यूज करतो, जे की बॅकएंडला म्हणलं जातं सर्व्हर सेंट इव्हेंट, SSE, राईट? आता व्हाय SSE ओव्हर वेबसॉकेट्स? तुम्ही वेबसॉकेट ऐकलं असेल, पण SSE ऐकलं नसेल, राईट? वेबसॉकेट्स इज लाईक टू वे कम्युनिकेशन ऑफ डेटा. ह्या टू वे कम्युनिकेशनमध्ये काय होतं की टू वे कम्युनिकेशन असल्यामुळे डुप्लेक्स तुमचे चॅनल एस्टॅब्लिश होतात, आणि हे थोडंसं लेस लेस रिसोर्स हेवी कम्युनिकेशन आहे, कारण की तुम्हाला फक्त एका साईडनीच वन वेज कम्युनिकेशन करायचं आहे. आणि हे सपोर्ट करतं तुमचं जे तुमचे जे APIs डिझाईन केलेत गुगलने, इट विल सपोर्ट दॅट. ओके. आता आपण स्ट्रीमिंग करण्यासाठी आपण आपला वे ऑफ कॉलिंग चेंज करणार आहे मेथड. तो लेट मी कॉपी द द न्यू सेंड, राईट? द न्यू
सेंड मेसेज मेथड राईट. ओके, आता आपण रिप्लेस केली आपली सेंड मेसेज मेथड आणि बेसिकली आता ही सेम पोस्ट API वापरणार आहे विथ थोडेसे चेंजेस जे की मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता आपल्याला इथे जनरेट कॉन्टेंट ऐवजी जस्ट आपल्याला पास करायचं आहे स्ट्रीम कॉन्टेंट आणि त्याचं ऑल्ट असणार आहे सर्व्हर सेंट इव्हेंट म्हणजे द टाईप राईट. तर टाईप आपण दिला आहे सर्व्हर सेंट इव्हेंट. त्यानंतर आपला रिक्वेस्ट बॉडीचा सेमच असणार आहे आणि आता ह्याच्यात मेनली जे चेंजेस असतील ते रिक्वेस्ट सेंड झाल्यानंतर असतील. आता जसं की ही फेच द पोस्ट API तोच आहे. जस्ट आपण टाईप बदलला, स्ट्रीम कॉन्टेंट केला आणि त्याचा जो टाईप आहे तो सर्व्हर सेंट इव्हेंट केला. आपण हे टेम्परेचर आणि मॅक्स टोकन काढून टाकू आणि त्यानंतर आय मीन ठेवू पण शकता तुम्ही किंवा काढू पण शकता तुम्ही. ओके, आता स्ट्रीमिंगला सपोर्ट करण्यासाठी आपण एक एक आय डी क्रिएट करतो आहे बेसिकली. आत्ता कारण मी रेड डॉट नाव यूज करत आहे आणि हा आय डी तुमचा यूज होईल जेव्हा मी एखादा मेसेज AIला टाकेन. स्ट्रीमिंगमध्ये बेसिकली सर्व्हर तुमचा काही डेटा सेंड करत होता, लाईन्स ऑफ डेटा म्हणू शकतो आपण त्याला. एक लाईन सेंड केली की दुसरी लाईन, तिसरी लाईन. तर बेसिकली तो डेटा आपल्याला एकाच आय मीन एकाच चॅट हेडला दाखवायचा राईट. तर त्यासाठी आपण एक आय डी क्रिएट केला आणि त्या आय डीवरच आपण आपली सेट स्टेट आहे ती किंवा सेट मेसेज जो आहे तो त्या आय डीवर आपण तो जर आय डी सेम असेल मेसेज आय डी बरोबर जो की युजरचा मेसेज होता तर आपण त्याला हा चंक्स ऑफ टेक्स्ट पास करतो. जसं की मी तुम्हाला म्हणलो की टेक्स्ट स्ट्रीमिंगमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स हा चंक्समध्ये येतो आणि लाईन बाय लाईन येतो. सर तुम्हाला बेसिकली रिस्पॉन्स हा फॉर्ममध्ये येतो डेटा. जर मी तुम्हाला दाखवू शकलो डेटा कोलन कोलन तुमचा जो काही डेटा असेल रिस रिस्पॉन्स रिस्पॉन्स आणि त्यानंतर देर विल बी 2 न्यू लाईन कॅरेक्टर्स राईट. हा बेसिकली हे जो एंटायर कोड आहे तो पार्स करतोय आणि जोपर्यंत व्हाईल ट्रू राईट सर्व्हर हा स्ट्रीम डन हे ट्रू येत नाही तोपर्यंत आपण हा व्हाईल लूप रन करतो आणि जेव्हा हा डन होतो म्हणजे सर्व्हर तुमचा सगळा डेटा पाठवतो बॅकएंडकडनं म्हणजे जे जे जनरेट झालं जेवढं तो तेवढा जेव्हा रिस्पॉन्स रिटर्न पूर्ण होतो स्ट्रीम बंद होते तेव्हा आपला हा व्हाईल लूप क्लोज होतो. ओके, चला आपण हा रिस्पॉन्स कसा सर्व्हर सेंड करतो आणि आपण हा कसा UI मध्ये पार्स करतो ते बघू. लेट मी सेंड हाय मेसेज. आता तुम्ही जर हा ओपन केला आणि रिस्पॉन्समध्ये गेलात जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं डेटा कोलन कॅन्डिडेट्स आणि हा तुमचा ॲक्च्युअल जो आधी पण रिस्पॉन्स येत होता तो राईट. आता ही एक छोटीशीच रिस्पॉन्स आहे तर लेट्स सी अ बिग रिस्पॉन्स. आपल्याला जिथं बघायला भेटेल की चंबाची आपला डेटा लोड होते बनवून राईट राईट डिटेल एस ऑन TI आपण ही क्वेरी टाकू आणि सेंड करू. तर तुम्ही आत्ता बघाल रिस्पॉन्स AI इज टायपिंग प्रोसेस करतो आहे आणि जर रिस्पॉन्स बघितला तो चंकमध्ये येतो आहे आणि हा डेटा असा लोड होतो राईट. जर तुम्ही बघू शकलात तर टोटल त्यांनी आय बिलीव्ह 49 लाईन्स ऑफ कोड दिला आणि जसा तो कोड रिटर्न करत होता तसा आपण UI डेटा रेंडर करत होतो. लॉजिकमुळे होत होतं बेसिकली जसं आपल्याला सर्व्हर डेटा चंक बाय चंक सेंड करत होता तसा आपण तो डेटा एका ह्या मेसेज बॉक्समध्ये अपेंड करत होतो प्रत्येक वेळेस. इच अँड एव्हरी टाईम आपल्याला हा जो डेटा टेक्स्ट येत होता आपण ते आपल्या मेसेजमध्ये अपेंड करत होतो. हे जर बघितलं तर फुल टेक्स्ट इज इक्वल टू तुमचं जे चंक न्यू टेक्स्ट आहे तो आपण फुल टेक्स्टमध्ये अपेंड करत होतो ना रेंडर करत होतो युझिंग दिस सेट मेसेज मेथड. तर तुम्ही आज अशा पद्धतीने AI चॅटबॉट ॲप्लिकेशन बनवण्याबद्दल जर तुम्ही ChatGPT सारखे ॲप्लिकेशन बघाल तर बिहाइंड द सीन्स त्याच्यामागे खूप काय काय इट इज अ मोर दॅन अ चॅटबॉट राईट. जर त्याचे एक्झाम्पल बघितले तर हा नुसतं तुम्हाला टेक्स्ट रिटर्न नाही करत. तो तुम्हाला वेब सर्च करून सुद्धा करतो दॅट इज क्रॉलिंग युअर वेबसाईट. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बेसिक्समध्ये सांगितलं की LLM हे ट्रेन झालेलं असतं एका खूप मोठ्या डेटा सेटवर आणि त्याच्याकडं कॉन्टेक्स्ट
किंवा ट्रेनिंगचा जो डेटा असतो, तो एका सर्टन पर्यंत असतो. त्यानंतर तुम्ही त्याला काही नवीन प्रश्न विचारलेत किंवा नवीन क्वेरीज विचारलं, तर त्याकडे ॲन्सर नसतं. जर त्याला ॲन्सर पाहिजे असेल, तर त्यासाठी आपण बरेच टूल यूज करू शकतो. लाईक हे वेब सर्च आलं, जे तुमचं क्रॉलिंग कराल एखादं वेबसाईट आणि त्यानंतर तुम्हाला डेटा आणून देईल किंवा एखादं डॉक्युमेंटेशन वाचायचं असेल, तर ते क्रॉल करून डेटा आणून देईल आणि अजून बरेच काही-काही गोष्टी आहेत. पण ऑलरेडी आपल्या हे करण्यासाठी खूप लायब्ररीज अवेलेबल आहेत किंवा एखादं एजंटिक ॲप बनवण्यासाठी खूप लायब्ररीज ऑफ फ्रेमवर्क अवेलेबल आहेत. या व्हिडिओमध्ये आपण फ्रेमवर्क्स नाही बघितले कारण की आपल्याला थोडं बेसिक्समध्ये जायचं होतं आणि बेसिक्स इज खूप इम्पॉर्टंट आहे. अ, जसं की मी बोललो, तुम्ही फ्रेमवर्क कधीही शिकू शकता. जर तुम्हाला बेसिक्स माहिती नसेल, तर तुम्ही त्या फ्रेमवर्कचा चांगलं युटिलाइज करू शकणार नाही. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मे बी ही जी वेबसाईट क्रॉलिंगची जी फंक्शनॅलिटी किंवा कनेक्टिंग MCP सर्व्हर्स टू तुमच्या चॅटबॉटला हे थोडेसे ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण बघू आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर टोकनायझेशनबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा टेम्परेचरबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की मी दर आठवड्यात एक नवीन व्हिडिओ टाकायचा ट्राय करणार आहे, जे की तुमच्या एआयच्या ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट किंवा एखाद्या कॉन्सेप्टबद्दल व्हिडिओ असणार आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दॅट बिंग सेड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आपण भेटू एक नवीन